नमस्कार. मुजुमदार वाटिकेच्या रसिक प्रेक्षक आणि श्रोते हो, आषाढातल्या ह्या सुंदर पावसाळी हवेमध्ये तुम्हाला भेटताना मला मनापासून आनंद होत आहे. आपला शिरस्ता आहे की आपण संस्कृत सुवचनाने सुरुवात करतो. आज आपण सुवचन नाही म्हणता येणार त्याला, पण ज्ञानवर्धक असा संस्कृत श्लोक आपण घेणार आहोत. सध्या पावसाळी हवा आहे आणि नुकताच कालिदास दिन साजरा झालेला आहे. आषाढस्य प्रथम दिवसे, त्या दिवशी कालिदासाने मेघदूत लिहिलं आणि हे सगळे तेच दिवस आहेत. म्हणून आपण कालिदासाचं एक त्याच मेघदूतामधला एक श्लोक आपण घेणार आहोत. सुंदर आहे. मेघदूतला काय बोलायचं मेघदूताबद्दल. त्यातला पहिला श्लोक. कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः शापे नास्तं गमित महिमा वर्षभोग्येन भर्तृः यक्षश्चक्रे जनकतनयस्नानपुण्योदकेषु स्निग्धच्छाया तरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु. पहिला श्लोक आहे हा. कथानकाचा प्रारंभ आहे. याच्यात काय कनकसूत्र आहे कथानकाचं आणि शब्दांची रत्न आहे. अशा या कनकसूत्रामध्ये कालिदासाची शब्दरत्न अशी आहेत आणि कालिदासाने तो रसिकांना एक हिऱ्याचा कंठा भेट केला आहे. यक्षचक्रे, यक्षाने रामगिरीवर वास केला आहे. कसा यक्ष आहे? कांता विरह गुरुणा, पत्नीच्या अत्याधिक वियोगाने, स्वाधिकारात प्रमत्तः, स्वतःच्या चुकीने स्वतःचं ऋतवैभव झालेला, वैभव गेलेला अशा त्याला यक्षाने शाप दिलेला आहे आणि कुबेराने शाप दिला आहे आणि तो यक्ष रामगिरीवर गेलेला आहे. पत्नीचा दीर्घ विरह आहे. त्याने रामगिरी पर्वतावर विश्राम केलेला आहे, वसती केलेली आहे त्यांनी रामगिरी पर्वतावर. ऋतवैभवतो यक्ष आश्रमी रामगिरीवर वसे. वैभव गेलं त्याचं, कुबेराने शाप दिला आहे. ते सगळं कथानक आपण कधीतरी एक दिवस मेघदूत तर बोललंच पाहिजे. मेघदूतातलं जे निसर्ग वर्णन आहे ते मी तरी इतकी विविध प्रकारची वृक्ष, वल्ली, फुलं, फळं, इतकं सुंदर वर्णन मी कुठेच पाहिलं नाही आहे. म्हणून निसर्ग वर्णन आज आपल्याला जे दिसतं आहे त्याचा आस्वाद आपल्याला घेता यावा म्हणून मी मुद्दाम हा मेघदूताचं वातावरण असलेला, पावसाळी हवा असलेला, आषाढ महिना असलेला हा श्लोक मी घेतलेला आहे. सुंदर श्लोक आहे आणि मेघदूताची सगळ्या भाषांमध्ये अनुवाद उपलब्ध आहेत. आणि आज आपण त्या अनुषंगाने जे गाणं पाहणार आहोत ते सुद्धा असंच आहे. जशी पावसाळी हवा, बाहेर श्यामल कोमल रेशीम सरी बरसता आहेत असं वातावरण आहे. आणि किंवा काही वेळा कातर वेळ असते पहा, संध्याकाळ असते, सूर्यास्त होत असतो, संध्याछाया दाटून आलेल्या असतात. मन हुरहुरतं. या आषाढ महिन्यात तर मनाला स्त्रियांच्याच काय कवी मनाच्या लोकांना हुरहुरल्यासारखं होतं. आषाढाचं दिस गेलं, श्रावणाचा मास संगे भातवा आला, माझा राहू माझ्या मनी बोलून निघेला. असे सुंदर महिने होते सगळे. आणि अशा ह्या सूर्यास्ताच्या वेळेला मन कातर होतं आणि मनाच्या तळात शिंपल्यात दडवलेल्या छान सुंदर मोत्यासारख्या आठवणी अशा बाहेर येतात. छान सूर्यास्त पाहतो आपण आणि त्या आठवणींचे असे मोती एक एक उलगडत तो सर बाहेर येतो. तो मोत्याचा, आठवणींचा, मोत्यांचा कंठा तो बाहेर येतो श्रोते हो. आणि कवी लोकांनी हा क्षण पकडला आहे. असंच एक गाणं आपल्यापुढे आज सादर करायचं आहे. सूर्यास्त होतो आहे, कातर वेळ आहे आणि मनातल्या गोड आठवणी बाहेर आलेल्या आहेत. तुम्हाला अंदाज आला असेल, फार जुना सिनेमा आहे. आनंद या सिनेमातलं हे गाणं आहे.
संगीत उत्तम आहे. सलील चौधरी यांचं संगीत आहे. ह्याचे गीतकार योगेश आहेत. ह्याचे गायक मुकेश आहेत आणि आपल्या पुढे आज ते सादर करण्यात राजेश आहेत. अशी ही योगेश, मुकेश आणि राजेश अशी ईशत्रयांची प्रस्तुती आज आपल्या पुढे होणार आहे. गाण्याचे शब्द आहे, कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ से दुल्हन बदन चुराए. हे गाणं आहे. याचा संस्कृत अनुवाद मी केला आहे श्रोते हो. सुदूरे यदा असे त्याचे शब्द आहे. ह्या गाण्याला पुण्याचेच राजेश सबनीस यांनी उत्तम न्याय दिलेला आहे. ऐकूया हे गाणं. ह्याचा संस्कृत अनुवाद आपण ऐकूया. राजेश सबनीस पुणे ह्यांच्या आवाजात ती प्रस्तुती आहे. ऐका. इत्यलम. सुदूरे यदा दिनमस्तगतं संकोचयति वधुसन्देयं शनैरेत्यमे. सुदूरे यदा दिनमस्तगतं संकोचयति वधुसन्देयं शनैरेत्यमे. मानसाङ्गणे कापि प्रज्वालयति दीपः स्वप्नदीपः सुदूरे यदा दिनमस्तगतं संकोचयति वधुसन्देयं शनैरेत्यमे. क्वचिदपि मनः मे दुःखितं भूतम् अश्रुपूरिते लोचनद्वयम्. क्वचिदपि मनः मे दुःखितं भूतम् अश्रुपूरिते लोचनद्वयम्. त्वदैव प्रेम्णा स्पर्शति कापि अनुभूतं न द्रष्टुं शक्यं सुदूरे यदा दिनमस्तगतं संकोचयति वधुसन्देयं शनैरेत्यमे. क्वचिदपि मनसो मेलनं नहि जन्म जन्मनः सख्यं च क्वचित्. क्वचिदपि मनसो मेलनं नहि जन्म जन्मनः सख्यं च क्वचित्. मधुचिन्तेयं मनश्चतुरयं स्वस्यापि सहे खलु परदुःखं सुदूरे यदा दिनमस्तगतं संकोचयति वधुसन्धेयं शनैरेत्यमे.
मनः मे जानाति मे सर्वभेदाः हेम स्वप्नानि लुप्तानि मनः मे जानाति मे सर्वभेदाः हेम स्वप्नानि लुप्तानि इमानि स्वप्नानि स्वस्यानि क्वचिदपि लुप्ति भवेयुः नैव सुदूरे यदा दिनमस्तगतं संकोचयति वधूसन्ध्येयं शनैरेत्यमि मानसाङ्गणे कापि प्रज्वालयति दीपाः स्वप्नदीपाः सुदूरे यदा दिनमस्तगतं संकोचयति वधूसन्ध्येयं शनैरेत्यमे। नमस्कार रसिक श्रोते हो, हृदयाला हात घालून मनाच्या तळातल्या आठवणींच्या प्रवाहाला हलवणारं असं हे गाणं आहे. राजेश सबनीस यांचं ह्यापूर्वी प्रस्तुतीकरण आपण पाहिलेलं आहे. संस्कृतमध्ये ते कुशलच आहेत. गाण्याच्या शब्दात त्यांना फारशी अडचणी येत नाहीत आणि त्यांच्या घरीच त्यांच्या व्हिडिओचं एडिटिंगसुद्धा होतं. म्हणजे हे पूर्ण सहकुटुंब सहपरिवार आपल्या संस्कृत वाटेकेला फारच उपयोगी पडतात अहो नेहमी. राजेश यांनी उत्तम गाणं गायलं आहे, त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते. सुदूरे यदा दिनमस्तगतं संकोचयति वधूसन्ध्येयम् असे शब्द याचे. शेवटची ओळी बघा तुम्ही. इमानी स्वप्नानी स्वस्यानी, माझी ही स्वप्न लुप्ती भवेत न कदापि, ही लुप्त होऊ नये. प्रत्येकाची स्वप्न असतात, त्याला ती मुलं त्यावेळा हेमस्वप्नानी म्हणतात. इमानी हेमस्वप्नानी मे लुप्ती भवेयुः न कदाचन, ती लोप पाहू नयेत पण ती पावतात. मग त्या आठवणी येतात. सुंदर गाणे श्रोते हो, आणि तुम्ही ह्याचा आस्वाद घ्या नक्की. पण आत्ता मी हे गाणं ऐकत असताना माझ्या कानावर टाळ, मृदुंग, झांज आणि विठुरायाचा गजर ऐकू येतोय. अहो दिंडी चालली आहे वारकऱ्यांची, आषाढीकडे दिंडी निघाली आहे आणि त्याच्या टाळ मृदुंगाचा आणि तालाचा भजनाचा नाद मला अगदी जोरात माझ्या कानावर येतो आहे. आपण आता ती दिंडी पाहूया, दिंडी ऐकूया आणि आपण पुढच्या भजनामध्ये, पुढच्या आपल्या कार्यक्रमात आपण असंच विठुरायाच्या चरणी एक सुंदर अभंग प्रस्तुत करूया. चला, आपल्याला ह्यातून भक्तिरसाकडे वळायचं आहे. इत्यलं